हे पहा किती छान असं श्रीखंड झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही, एकदम छान असं मार्केट सारखं झालेलं आहे। तर चला तर पाहूयात असं श्रीखंड करण्यासाठी आज आपण इथं घेतलेलं आहे दही। तर श्रीखंड करण्यासाठी इथं दही घेतलेलं आहे। इथं मी एक सुती कपडा घेतलेला आहे आणि यात आपण हे दही टाकू। तर इथं आपण दह्याला घट्टसर असं बांधून ठेवलेलं आहे। आता याला 5 ते 6 तास असं बांधून ठेवूया। तर श्रीखंड तयार करण्यासाठी इथे आपण सकाळी जे दही बांधलेलं ते घेतलेलं आहे, याला चक्का असे म्हणतात। 1 वाटी चक्क्यासाठी 1 वाटी इथं पिठी साखर घेतलेली आहे। इथं सकाळीच जेव्हा दही बांधलेलं तेव्हाच मी 1 वाटी दुधामध्ये 10 ते 12 ह्या केशराच्या दोऱ्या भिजत घातलेल्या होत्या। इथं घेतलेलं आहे वेलदोडे आणि जायफळची पूड। इथं घेतलेले आहे ड्रायफ्रुट्स, काजू आणि बदाम। तर चला तर मग पाहूयात श्रीखंड कसे तयार करायचे। तर आता विस्करच्या सहाय्याने आपण हा चक्का चांगला असा 5 ते 6 मिनिट फेटून घेऊयात। आता फेटतानाच यात आपण थोडीशी घेतलेली साखर टाकून घेऊयात। साखर टाकून 1 ते 2 मिनिट आणि सुरुवातीपासून 4 ते 5 मिनिट आपण आता याला फेटून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण हे केशराचं दूध पण टाकूया। आणखी याला 1 ते 2 मिनिट आपण आता फेटून घेऊयात। आता आपण यात घेतलेली ही वेलचीची पूड टाकून देऊयात आणि याचसोबत हे आपण ड्रायफ्रुट्स पण टाकूयात। आता आपलं श्रीखंड छान असं झालेलं आहे। आता याला फ्रीजमध्ये कमीत कमी अर्धा ते पाऊण तासासाठी आपण याला सेट व्हायला ठेवूया। तर खाण्यासाठी छान असं श्रीखंड आपलं तयार झालेलं आहे। हे पहा किती छान झालेलं आहे, एकदम मार्केटमध्ये मिळतं असं। तर मी याला 1 ते 1.5 तास फ्रीजमध्ये ठेवून आता सर्व केलंय। तर या मग खायला। आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।